नमस्कार. मराठी स्टोरीज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे आई वडिलांचे आशीर्वाद. धनपालची परिस्थिती खूप गरिबीची. त्याचे आई वडील मोलमजुरी करून आपलं प्रपंच चालवत असे. जेव्हा त्याच्या आई वडिलांच्या मृत्यूची वेळ अगदी जवळ आली तेव्हा त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाला हाक मारली आणि ते म्हणाले की बेटा, माझ्याकडे तुला द्यायला काही संपत्ती नाही, परंतु तुझी आई व मी आयुष्यभर प्रामाणिकपणे आणि सत्य बोलून काम केले आहे. मी तुला आशीर्वाद देतो की तू आयुष्यात खूप खूप आनंदी राहशील आणि जो व्यवसाय प्रामाणिकपणाने करशील त्यात तुला भरघोस यश मिळेल, असा मी तुला आशीर्वाद देतो. आईनेही त्याला आशीर्वाद दिला व म्हणाली, तू धूळ मातीला जरी स्पर्श केला तरी त्याचे देखील सोने होईल. आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील. मुलाने आई वडिलांच्या पायावर डोके टेकले आणि वडिलांच्या पायाला स्पर्श केला. वडिलांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि समाधानाने आपले प्राण सोडले. काही दिवसात आईही वारली. आता घराचा खर्च मुलगा धनपाल हाताळत होता. त्याने आपला व्यवसाय छोट्या गाडीवर सुरू केला. हळूहळू व्यवसाय वाढू लागला. एक लहान दुकान घेतले. व्यवसायात आणखी वाढ झाली. आता शहरातील संपन्न लोकांमध्ये गणना होऊ लागली. त्याचा असा विश्वास होता की हे सर्व माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाचे फळ आहे, कारण त्यांनी आयुष्यात दुःख सहन केले परंतु कधीही प्रामाणिकपणा व संयम सोडला नाही. देवावरील श्रद्धा सोडली नाही. म्हणून त्यांच्या बोलण्यात शक्ती आली आणि त्यांचे आशीर्वाद कामी आले आणि मी आनंदी सुखी झालो. ही गोष्ट त्याच्या तोंडातून पुन्हा पुन्हा येत असे. एक दिवस मित्राने विचारले, तुझ्या आई वडिलांमध्ये इतकी जर ताकद होती मग त्यांनी स्वतःसाठी काही का केले नाही? ते का खुश नव्हते? धनपाल म्हणाला, मी आई वडिलांच्या सामर्थ्याबद्दल बोलत नाही तर त्यांच्या आशीर्वादाच्या ताकदबद्दल बोलत आहे. अशा प्रकारे तो पुन्हा पुन्हा आपल्या वडिलांच्या आशीर्वादाबद्दल बोलत असे आणि लोक त्याला फक्त आई वडिलांचा आशीर्वाद असं नावं ठेवत असत. धनपाल याला काही हरकत नाही. ते म्हणतात की मला माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादासाठी पात्र व्हायचे आहे. असे करत असताना बरीच वर्षे गेली. त्याने परदेशात व्यवसाय सुरू केला. जिथे जिथे त्याने व्यवसाय केला तिथे त्याचा बराच फायदा झाला. फक्त पैसाच पैसा मिळवत राहिल्यामुळे त्याच्या मनात आले की हे ठीक नाही, एकदा तरी तोटा झाला पाहिजे. म्हणून त्याने त्याच्या एका मित्राला विचारले की मला ज्या व्यवसायात तोटा होईल तो व्यवसाय सांग. मित्राला वाटले की त्याने त्याच्या यशाची आणि संपत्तीची खूप बढाई केली आहे. आता त्याचा गर्व दूर करण्यासाठी असा व्यवसाय सांगतो की त्याचे नुकसान झाले पाहिजे. म्हणून त्याने त्याला सांगितले की तू भारतातून लवंग खरेदी कर आणि जहाजात भरून आफ्रिकेच्या झांजिबारला विकून ये. धनपालला हे योग्य वाटले. मुळात झांजिबार हा लवंगाचाच देश आहे. व्यापारी तिथून लवंग भारतात आणतात आणि 10 ते 20 पट किमतीला विकतात. पण जर आपण भारतात खरेदी केला आणि झांजिबारमध्ये विकला तर त्यात 100% तोटा होणार आहे. पण धनपालने ठरवले की मी लवंगा भारतातून स्वतः झांजिबार येथे जाऊन विकेन. मला पाहायचं आहे की माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद काय समर्थन देतात. तोटा करण्यासाठी त्याने भारतातील लवंगा विकत घेतला आणि तो जहाजात भरला आणि झांजिबार बेटावर पोचला. झांजिबारमध्ये सुलतानाचं राज्य होतं. धनपालने येथील व्यापाऱ्यांना भेटायला लांबवर प्रवास केला. एकदा त्याने समोर एक जण अनेक सैनिकाच्या बंदोबस्तात जात असलेला पाहिला. त्याने एकाला विचारले की तो कोण आहे, तर तो म्हणाला की हा सुलतान आहे. सुलतानाने त्याच्याकडे बघून त्याला त्याची ओळख सांगण्यास सांगितले. धनपाल म्हणाला की मी भारतातील गुजरातचा प्रांत खंबायतचा व्यापारी आहे आणि इथे व्यवसाय करण्यासाठी आलो आहे. सुलतान त्याला एक व्यापारी मानून त्याचा आदर करतात. त्यांच्याशी बोलू लागले. धनपालने पाहिले की सुलतानाबरोबर शेकडो सैनिक आहेत, परंतु त्यांच्या हातात फक्त चाळण्या आहेत. तलवार बंदूक वगैरे काही नाही. तो आश्चर्यचकित झाला. आपले सैनिक असे घेऊन का निघत आहात, हे त्याने नम्रपणे सुलतानाला विचारले. सुलतान हसला आणि म्हणाला की गोष्ट अशी आहे की आज सकाळी मी समुद्राच्या किनाऱ्यावर फिरायला आलो आणि माझ्या बोटातील एक हिरे जडित अंगठी कुठेतरी पडली.
वाळूमध्ये अंगठी कुठे पडली हे माहीत नाही, म्हणूनच मी हे सैनिक सोबत आणले. ही वाळू फिल्टर केल्यानंतर मी त्यातून माझी रिंग शोधेन. धनपाल म्हणाले, अंगठी खूप महाग आहे का? सुलतान म्हणाला, नाही, माझ्याकडे त्यापेक्षा बरीच मौल्यवान अंगठ्या आहेत, पण ती अंगठी एका फकीराचा आशीर्वाद आहे. माझा विश्वास आहे की माझी सल्तनत त्या फकीराच्या आशीर्वादाने खूप सामर्थ्यवान आणि आनंदी आहे. म्हणून माझ्या मनात असे आहे की सल्तनतपेक्षा ती रिंग अधिक मौल्यवान आहे. हे बोलल्यानंतर सुलतानाने पुन्हा विचारले, बोला सेठ, तुम्ही यावेळी काय आणले आहे? लवंगा. सुलतान आश्चर्याने बघतच राहिला. आहो, हा लवंगाचाच देश आहे. इथे लवंगा विकायला का आला आहात? असा सल्ला तुम्हाला कोणी दिला? नक्कीच कोणीतरी आपला शत्रू असेल. इथे मुठभर लवंगा लोकांना 1 पैशात मिळतात. इथे लवंगा कोण खरेदी करेल आणि आपण काय कमवाल? धनपाल म्हणाला की इथेही नफा आहे की नाही हे मला पाहावे लागेल. माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने मी आजवर केलेल्या कोणत्याही व्यवसायात नफा कमवला आहे, तर मला आता हे पाहायचं आहे की त्यांचे आशीर्वादही इथे कामी येतात काय? सुलतानाने विचारले, आई वडिलांचे आशीर्वाद याचा अर्थ काय? धनपाल म्हणाले की माझ्या वडिलांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा आणि सत्यतेसह काम केले, परंतु त्यांना पैसे कमवता आले नाहीत. पण तू जो व्यवसाय प्रामाणिकपणे करशील त्यात तुला यश येईल. मरतेवेळी माझ्या आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला, मला देवीच्या नावाने आशीर्वाद दिला की तुझ्या हातातली धूळसुद्धा सोने होईल. असे बोलताना धनपाल खाली वाकला आणि त्याने मुठभर वाळू जमिनीवरून उचलली आणि सम्राट सुलतानासमोर मुठ्ठी उघडली आणि वाळू त्याच्या बोटावर खाली सोडली. धनपाल आणि सुलतान दोघांनाही आश्चर्य वाटले. त्याच्या हातात सुलतानाची हरवलेली हिरे जडित अंगठी होती. अंगठी पाहून सुलतानाला खूप आनंद झाला. वाह देवा, आपली शक्ती ओलांडली नाही. तुम्हीही आई वडिलांचा आशीर्वाद खरा ठरविला. धनपाल म्हणाले की तोच देव फकीराच्या आशीर्वादाने खरा आहे. सुलतान अति प्रसन्न झाला आणि त्याने धनपालाला मिठी मारली आणि सांगितले की मागा सेठ, आज तुम्ही जे काही मागाल ते मी देईन. धनपाल म्हणाला की तुम्ही अनेक वर्ष जगावे आणि तुमचं राज्य आनंदी होवो, या व्यतिरिक्त मला काहीही नको. सुलतान अधिक खुश झाला. तो म्हणाला की सेठ, मी सर्व सामान विकत घेतो आणि तुम्ही सांगाल ती किंमत देतो. ही कहाणी शिकवते की जर पुण्यवान आई वडिलांचा आशीर्वाद मिळाला तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला कुठेही पराभूत होऊ देणार नाही. त्यांच्या आशीर्वादासारखी दुसरी कोणतीही संपत्ती नाही. ज्यांच्या आईने मुलाचे मन जाणून घेतले आहे आणि भविष्यातील गोष्टीची काळजी घेणारा पिता आहे, ते जगातील 2 महान ज्योतिषी आहेत. फक्त त्यांचा सन्मान करा, मग तुम्हाला देवाकडून काहीही मागावे लागणार नाही. तर मंडळी, कथा कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.